ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने दोनदा नाकारलेला आहे, घरी बसलेला आहे। त्यांच्याच काळामध्ये ते सर्व गुटखे 2 नंबरचे धंदे हे त्यांच्याच काळात चलत होते। आपण कालच पाहितलं असेल, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून माहिती दिलेली आहे। ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने दोनदा नाकारलेला आहे, घरी बसलेला आहे। त्यांच्याकडे कुठलाही विषय नाही। सन्माननीय राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत। ते काम करून कुठेतरी त्यांना वाटायले की आता आपलं कुठलं जनतेमध्ये काही राहिलं नाही, म्हणून त्यांनी जे काल आरोप केलेत ते आरोप बिनबुडाचे आरोप आहेत। त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्या आरोपामध्ये दूरदूरचा बी संबंध राज्यमंत्री महोदयांचा नाही। त्यांनी असा आरोप केलाय की जिंतूर मतदारसंघात अवैध गुटखा तर चालूच आहे, अवैध धंदेही चालू आहेत, सगळं ते पालकमंत्र्याच्या आश्रयाने चालू आहेत। त्यांनी जो काल उल्लेख केला गुटख्या संदर्भात, ते आमदार असताना ते जे संबंधित व्यक्तीचं ज्यांनी नाव घेतलं माजी आमदारांनी, त्यांच्याच काळामध्ये ते सर्व गुटखे 2 नंबरचे धंदे हे त्यांच्याच काळात चलत होते। जेव्हापासून मंत्री महोदय आणि पालकमंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यामध्ये सर्व काही बंद आहे। एक महिला प्रतिनिधित्व म्हणून त्या महाराष्ट्राचा आणि परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते अतिशय चांगलं काम करायला ते काम पाहूनच विरोधकाच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलेलं आहे। म्हणून हे बिनबुडाचे आरोप ते करीत आहेत। त्यांना पक्षाचं काही घेणं देणं नाही। काल ज्यांनी आरोप केले त्यांना माजी आमदारांना, त्यांना स्वतःचं राजकारण कसं टिकेल, स्वतः कसं चर्चेत राहता येईल, त्यासाठी ते आमच्या मंत्री महोदयावर आरोप करीत आहेत। त्यांना अजितदादा राष्ट्रवादी यांच्यासाठी घेतलाय, फक्त त्यांच्यावर आरोप करायसाठी। अजितदादा पवार साहेबांनी सन्मानने कशासाठी घेतले हे त्यांना माहित आहे। पण त्यांना जरी घेतलं तर आता आम्ही काही जास्त बोलणार नाही। त्यांच्या मागे जनता राहिलेली नाही। आपण पाहितलं असेल की जनतेने त्यांना दोनदा नाकारलेला आहे। त्यामुळं बिनबुडाचे आरोप त्यांनी काल केले, त्यासाठी त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही। त्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतली होती। येणाऱ्या काळामध्ये अनेक दिग्गज तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण उद्धव ठाकरे गटाचे अनेक तालुका प्रमुख, अनेक शाखा प्रमुख हे सुद्धा लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। माझा प्रश्न असा होता पर्टिक्युलर की फक्त मेघना दिदीची गळचेपी करण्यासाठी त्यांचा प्रवेश करून घेतलाय का? त्यांचा प्रवेश कासाठी केला? त्यांनी किती काही आरोप केले, त्या आरोपामध्ये तथ्य पाहिजे ना। गळचेपी होणार नाही। मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, येणाऱ्या काळामध्ये मंत्री महोदयांच्या कामाच्या जीवावर मंत्री महोदय आणखी मोठ्या पदावर जातील। पण यांनी कोणी किती काही आरोप केले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही।